सुखात जीवन मी जगलो, माझ्या कुटुंबात मीच रमलो. माझ्या चुकीने कुटुंब हे मुकले, माझेच चुकले, माझेच चुकले, माझेच चुकले, माझेच चुकले. घरी माझ्या आईला जडला आजार, घरी माझ्या आईला जडला आजार. पत्नीलाही नाही आता कुणाचा आधार, मुले माझी हिंडती हो निराधार, हो निराधार, हो निराधार. अश्रू दुःखांचे देऊन मी आलो, कुटुंबाला दुःखात सोडून मी गेलो. मन आई पत्नी लेकांचे दुखले, माझेच चुकले, माझेच चुकले, माझेच चुकले, माझेच चुकले. दुःखा सुखात जीवन मी जगलो, माझ्या कुटुंबात मीच रमलो. माझ्या चुकीने कुटुंब हे मुकले, माझेच चुकले, माझेच चुकले, माझेच चुकले, माझेच चुकले. घर गेले, शेत गेले, गावही सुटले. घर गेले, शेत गेले, गावही सुटले. उघड्या डोळ्यांनी देवा सारे मी बघले. कुटुंबाची माझ्या आता झालीत शकले, झालीत शकले, झालीत शकले. नरजन्म पुन्हा मिळणार नाही. कुणालाही आता मी दिसणार नाही. अश्रू हे माझे डोळ्यातील सुकले, माझेच चुकले, माझेच चुकले, माझेच चुकले, माझेच चुकले. दुःखा सुखात जीवन मी जगलो, माझ्या कुटुंबात मीच रमलो. माझ्या चुकीने कुटुंब मुकले, माझेच चुकले, माझेच चुकले, माझेच चुकले, माझेच चुकले.
काय दामभाऊ कुठे गेलते? अरे आई आजारी आहे, आईची औषधी आणायला गेलो होतो. मला वाटलं नवीन कपडे घातले, कुठं लग्नालाच गेलते का? नाही रे बाबा, आई आजारी आहे, उंदीरला गेलो होतो. असं का? बरं येतो. या. सर्व लोकांना कळविण्यात येते की आज सकाळी ठीक 8 वाजतापासून आपल्या ग्रामपंचायत कार्यालयामध्ये पल्स पोलिओ डोस देण्याचा कार्यक्रम आहे. तरी सर्व गावकऱ्यांनी आपल्या घरातील लहान बाळांना ग्रामपंचायतमध्ये पल्स पोलिओ डोस देण्यासाठी. प्रकाश, अरे दाबू काका, अरे आपल्या ग्रामपंचायतमध्ये पोलिओ पाजायचा कार्यक्रम आहे. तुझ्या बाळाला नेलं का नाही? हो दामू काका, तुमची सून बाळाला आत्ताच घेऊन गेली. तीच आठवण द्यायसाठी आलो होतो. आपल्या तळातल्या सर्व मुलांना पोलिओ पाजून घ्या. हो, सर्वांना सांगतो मी. येऊ मी? हो. सुमन, काय बाबा? हे घे औषधी आजीची. बाबा तुम्हाला की नाही रामकाकानं बोलवलं. मला? बर, तुझी आई कुठे गेली? आई पाण्याला गेली. आजीला औषधी वेळेवर दे. येतो मी राम काकाला भेटू. ठीक आहे? हो. अरे राम, अरे दामू कुठे निघाला? तुझ्याकडं घरी गेलो होतो, कळालं की तू बोलावलं म्हणून. चला म्हटलं भेटून घेऊ. दामू, तू घेतलेल्या कर्जाला 3 वर्ष झाली. तू त्याचं व्याज सुद्धा भरलं नाही. मी साहेबांना खूप वेळा सांगितलं रे, पण त्यांनी माझं एक सुद्धा ऐकलं नाही. आता तुला जप्तीचीच नोटीस येईल. अरे हो, खरं आहे. तुला माहिती आहे का शेतीचे हाल? पाऊस वेळेवर पडत नाही, खत महाग, बी बिजवाई महाग, मजुरी महाग. आजकाल शेती करणं बिलकुल परवडत नाही, पण दुसरा धंदा करू शकत नाही. तुला माहिती आहे, 6 जणांचं कुटुंब, 4 एकर जमीन, कसं पोचणार? बँकेचं कर्ज कसं भरणार? डोकं काम नाही करत. तू काही ना काही मेळ लाव. तू थोडं व्याज आणि थोडं मुद्दल भर. मी साहेबांना सांगतो. माझ्याकडं सध्या काहीच नाही. तुला माहिती आहे का, आई बिमार आहे. साई मेडिकलवरून मी उधारी औषध आणली. कुठून आणणार पैसे? हे बघ, मला काम आहे. 2-3 नोटिसा वाटायच्या. हे घे नोटीस. बरं, इथं सही कर. काही नवीन स्कीम आली म्हणतात. हो, पण ते आता आपल्यापर्यंत येईल तेव्हा ना. एक पाय सरकारनं काढला, दुसरा देवानं फसवला. काही खरं नाही बापा. हट. राम राम. राम राम. राम राम राम. काय दामू, असा उदास का? वहिनीशी भांडण तर करून आला नाहीस ना? नाही रे, बँकेची नोटीस आली. कर्ज भरा म्हणून मलाही आली. तसं नाही रे, ते म्हणाले तुमची मुदत संपली, पैसे भरावेच लागतील. हो. आता शेतीत उत्पन्न होतंय मजुरी इतकं, आणि तेही घर खर्चात जात आहे. बरोबर गड्या. कुठून भरता? मागच्या वर्षी पहा ना, मला खर्च वजा जाऊन 12,000 रुपये उत्पन्न झालं. तिच्यात घरातल्या 3 व्यक्ती राबणाऱ्या, म्हणजे वर्षाला प्रत्येकी 4,000, महिन्याला 300 रुपये महिना. काय शेती करता म्हणे शेतकरी राजा. अहो, त्यापेक्षा चपराशी भरा. बरोबर, एकदम बरोबर. बाबा ऐका ना. काय रे, असं पळत कस काय आला? बाबा मला सहलीला जायचं, मला 100 रुपये द्या.
100 रुपये? बर, उद्या देतो. नाही मला आत्ताच पाहिजे. अरे हरे, तुमच्या शाळेची सहल पुढच्या महिन्यात जाणार आहे. माझाही मुलगा आहे तुझ्यासोबत. बरं, हा हे घे, गोळ्या खा. अरे तू जा आता, मी उद्या गुरुजीला देतो. जा. दुष्काळात 13वा महिना. काही आहे याच्यात? एकच तुकडा सुपारीचा. अरे दामू, चाल, तुला भावने बोलावलं. मला कोण कोणी तिथं? कोणी नाहीये, चाल, तुला लवकर भावना बोलावलं. चल लवकर. बरं मंडळी, येतो मी जरा बाहुली भेटून. प्रकाश, दामूचं झालं कठीणच आहे पण हा कर्ज. भाऊ यांना 10,000 रुपये कर्ज पाहिजे. किती? 10,000 पाहिजे का याला? हो भाऊ. मग याची गॅरंटी म्हणून तू घेणार मी का? घेतो भाऊ. पहा, तुझ्या भरोश्यावर मी याला पैसे देतो. हो भाऊ. मग असं कर, याची स्टॅम्पवर सही घे. इथं सही करा तुमची. हा, जमानतदार म्हणून याची सुद्धा सही घे. हा, हे घे, 10,000 रुपये देऊन दे याला. हा, हे घे. बरं, येतो भाऊ. जा. भाऊ, दामू आला. जा, तू त्या आपल्या सदाशिवला बोलवून आण. राम राम भाऊ. राम राम. काय रे दामू, माल विकला नाही अजून? हो भाऊ, विकला भाऊ. मग आमचे पैसे पाठविले नाहीत. मुद्दल नाही, व्याज सुद्धा नाही. अशानं कसं चालायचं? भाऊ, शेतीत माल जेमतेम झाला. तो विकून मी सगळी उसनवारी चुकती करून दिली. त्याला आम्ही काय करणार? तू काही कर, पण आमच्या पैशाची व्यवस्था कर. तुझी मुदत संपली. नाही तर आम्हाला शेती खरेदी करून दे. हो भाऊ, पण बिन काही नाही. तू पैशाची व्यवस्था कर. जा, चालता हो इथून. बेटा, दिसतं रे तुला? हो बाबा. छान. तू तरी शिक, आम्ही नाही शिकलो. सुमन, काय बाबा? याला जरा घेऊन बसलं पाहिजे, संध्याकाळी शिकवलं पाहिजे. हो आईला औषध दिली होती? हो दिली. आई, कशी आहे का तब्येत? माझी तब्येत बरी आहे, पण खर्च किती करशील? त्याची काळजी तू नकोस करू, मी आहे ना करायला. तू कशाला काळजी करते? हो, 2 टाइमचं जेवण देते ना माऊली आपल्याला, बस झालं. तसं नाही ग, जमाना बदलला. आता घर खर्च चालवण्यासाठी आपल्याला नवीन काहीतरी करावंच लागेल. अहो, पण करावंच लागते ना, कारण आपल्या सुमनचं लग्नही जवळ आलं. काहीतरी करावंच लागेल ना. ते होईल, ते थोडी थांबणार आहे. बेटा, जेवले का तुम्ही? आम्ही केले, तुम्ही करून घ्या. चला ठेवा आता. लवकर झोपत जा, सकाळी लवकर उठत जा. ठीक आहे, चला. आई, तू जेवण झालं का?
घ्या जेवण करा. दामू तू घेतलेल्या कर्जाला 3 वर्ष झाली. तू त्याचं व्याज सुद्धा भरलं नाही. अरे दामू चाल तुला भावने बोलावलं. त्यांनी माझं एक सुद्धा ऐकलं नाही. आता तुला जप्तीचीच नोटीस येईल. काय झालं जेवा ना. मला भूक नाहीये. सुमन साखरेचा डब्बा आण बरं बाई. आई चहा दे लवकर. अरे शाळेत गेला का? हो हो गेला. सुमन काय बाबा? तू पण जा बेटा शाळेत. काय धोंडूबा हां हा वेळा संध्याकाळी या बाबा. मी आता लावलं. संध्याकाळी देतो बाबा. मला शेतात जायचं. मी गडीवर बसतो. लय काम आहे संध्याकाळी न्या ना. सोयाबीनचा हंगाम आहे गड्या. संध्याकाळी न्या ना. बर पाणी चांगलं दे. हा येऊ मग मी. हो हो या. का हो, फारच उशीर केला तुम्ही शेतातून यायले. अगं ते आपल्या शेजारचे पांडुभाऊ आहेत ना, त्यांच्या शेतात रात्री रानडुकरानं एवढं नुकसान केलं. ते भेटले, चाल म्हणे बघायला, म्हणून उशीर झाला. बरं आता हात धुवा आणि जेवण करून घ्या. दामू भाऊ दामू भाऊ. तुम्ही जेवा मी बघते. कोण? पोस्टमन. काय काम होतं? ते त्यांना नोटीस द्यायची होती. कशाची नोटीस? बँकेची असेल बहुतेक ती. द्या माझ्याजवळ मी देते. तुम्हाला नाही देता येणार, त्यांना पाठवा, त्यांची सही घ्यावं लागेल. आहो राम राम भाऊ. राम 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 राम. ही नोटीस होती बा तुमची. माझी? हो, याच्यावर सही द्या तुमची. अहो कुठे चालले तुम्ही? थांब तू. जेवण तर करून घ्या. येतो येतो मी, थोडा वेळ थांब.
राम, तो रमेश उभा आहे, म्हणा दामवून बोलवलं. तू काही कर, पण आमच्या पैशाची व्यवस्था कर. अरे आरामानं. तुझी मुदत संपली. अरे काय दामो, काय काम काढलं? अरे मलाही बँकेची नोटीस आली आज. बँकेची? अरे मग त्यात काय, तुला आज आली, पुढच्या महिन्यात मला सुद्धा येईल. हो ना, पण मला तर आज आली ना. 3-4 दिवसात साहेब लोक जप्तीला घरी येतील. कसं करू मी? हे बघ, उद्या मला बँकेत जायचं, मला काम आहेच, तर आपण दोघंही बँकेत जाऊ, साहेबांना भेटू आणि त्यांना सांगू की काही थोडी मुदत द्या, मी काही व्यवस्था करतो म्हणून. बघू मग काय म्हणतात साहेब ते. हां, तू घाबरू नकोस. मला जरा पाहुण्यांना निरोप पाठवायचा मुलीच्या संबंधाच्या हिशोबानं, तर येतो मी. बरं ये. काय रे दाम्या, लागला का काही भाऊच्या पैशाचा मेळ? अरे मला बँकेची सुद्धा नोटीस आली. अरे बघ, तू असं कर, तुझी जमीन भाऊला विक, बँकेचे नील कर आणि भाऊचंही नील कर. चाल, तुला भाऊने बोलावलं. भाऊ, हा, दामूला बँकेची नोटीस आली. असं का? आपण जर जास्त तगादा लावला हा. तर ती जमीन आपली होईल. बरं मग? मग काय भाऊ, तो 20 एकराचा नंबर आपलाच होईल. असं का? मग कुठं आहे तो? बोलाव ना त्याला. हो भाऊ, बाहेर आहे तो, घेऊन आलो मी त्याला माझ्यासोबत. जा, बोलाव मग त्याला. हो, आणतो भाऊ मी त्याला. भाऊ, बोला. तो दामू आला म्हणजे जरा जोरात बोला त्याच्याशी. बरं मग? तो घाबरला म्हणजे आपलं काम झालं समजा. मग येऊ दे त्याला. हो, येते जात तो. येऊ दे तर खरी मग त्याला. राम राम भाऊ. काय रे दाम्या, लागते का काही पैशाचा मेळ? भाऊ, मला बँकेची सुद्धा नोटीस आली हो. त्याला मी काय करू? मला 2-3 दिवसात पैसे लागतील, नाहीतर मी कोर्टाची नोटीस पाठवेन. भाऊ, माझ्याकडे सध्या द्यायला काहीच नाही हो. आता मी तुला परत बोलावणार नाही, डायरेक्ट कोर्टानं नोटीस. जा, चालता हो इथून. जा, चाल, निघ इथून. चाल, निघ, घराबाहेर निघ. हा, आला का? हो. बरं, जमलं ना मग ते? खासच तो एवढा घाबरला हा. की तो त्याचं शेत आपल्यालाच विकणार. ते शेत आपल्याला विकणार म्हणजे 20 एकराचा नंबर पूर्ण आपलाच. असं? मग तो आपलाच होणार. आता कोण घेणार त्याला? तो आपला झाला समजा. बिलकुल, मग चांगलं झालं आपलं, मस्त. हा. हरी, हरी इकडे ये बरं. काय गाई? अरे, तुझे बाबा सकाळपासून बाहेर गेले, त्यांना बोलून आण बरं. अहो, कुठे गेले होते सकाळपासून? जेवण सोडून उपाशी तसेच बाहेर गेले. आता हात धुवा, मी जेवायला वाढते. बेटा, दिसतं रे तुला? हो बाबा. सुमन, तुला? हो बाबा. बाबा, आपण यावर्षी जत्रेला जाऊ. नक्कीच जाऊ. जेवण केले? हो बाबा. हो बाबा. हो. आता एक काम करा, रात्र फार झाली,
जा झोपा, सकाळी लवकर उठा. ठीक आहे, जा बेटा. आई, औषध घेतलं का तू? तू आता आराम कर, आता जा झोपा. आई, आता बरं वाटतं ना जरा थोडं? बर. का हो, दामोदरचं घर कुठे आहे? हे इथे आहे. चला दाखवतो तुम्हाला. अरे कहो दामूच्या घरावर जप्ती आली. अरे चला बरं, चला तिथपर्यंत चला. चला चला चला. आवाज हो चला चला बरं. त्याच्या घरी जरा निपटा लागेल आपल्याला. हो बिचाच्या गरीबावर भाव कसं झालं. अरे त्याच्याच मागं लागले ते. हो राजा. अरे अरे अरे. दामू साहेब लोक आले बुवा. कोण आहे? बँकेत साहेब आले. सुमन, काय ग आई? बेटा जा बरं, बाबाला बोलवणार बरं. साहेब लोक आले म्हणा. अरे सविता, पूजेचं ताट आण बरं. घ्या तिकडे. हा नारायण भाऊ, हे पैसे घ्या आणि तुम्ही काय करा, बैलासाठी आता आम्हाला चारा आणून द्या बरं का. अरे रमेश, अरे दामू ये. जोडी आणली वाटतं. हो गड्या, जोडीचं खूप छान आहे. केवढ्याच आणली? जोडी 25,000. अरे 5,000 इसार दिला, म्हटलं बाकीचे देऊ नंतर. मलाही सांगायचं असतं, आलो असतो तुझ्यासोबत. अरे ते इतक्या घाईत झालं पा की मला सुद्धा कळालं नाही कधी गेलो आणि कधी घेतली ते. बरं बैस. अरे सविता, चहा ठेवा, निदान दामूचा तोंड तरी गोड करू. काय कशी वाटते जोडी? एकदम चांगली. चला आता काहीतरी पालटल. अरे कशाचं बाबा, उद्या निसर्ग काय करते काय नाही त्याच्यावर सगळं अवलंबून आहे. अरे झाला का चहा?
अरे काय झालं दामू, चहा घे ना. काही नाही रे, माझ्या जोडीची आठवण झाली होती. रमेश, एक सांगतो तुला, आज मला कळालं बैलजोडी म्हणजे शेतकऱ्याची आई बाप माय भाऊ बहीण सगळी संपत्ती बैलच आहे रे. मी जोडी विकली तेव्हापासून पोळा सण साजरा केला नाही रे. त्या जोडीची आठवण झाली म्हणून थोडस. एक सांगतो, तू आयुष्यात फार चांगलं काम केलं, बैलजोडी आणली तर. आता तुझं नक्कीच पालटेल. अरे बाबा, कशाचं काय, आता उद्या निसर्ग काय करते. उडदामुगाचं पीक आलं तर ठीक, नाही तर इसारे जाईल आणि बैलजोडी सुद्धा. हां, एक आहे मात्र दाम, या वर्षी पोळा मात्र चांगला होणार. होईल होईल बाबा, नक्कीच होईल. हां. बाबा बाबा अरे अरे सुमन बेटा, काय झालं? बाबा ते सांग 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 ना. काका आहे आपले, बँकेचे साहेब लोक आले. आपल्या घरी? बर बर. रमेश, अरे चहा चहा तर नको येत नको असता. नको. अरे थांब दामू, मी सुद्धा येतो. चाल बेटा. का रे दाम्या, हे रंग्या, तोंड सांभाळून बोल, तुझ्या बापासारखा आहे तो. तू मधात बोलू नकोस. आमचे पैसे आहेत त्याच्याकडे. किती दिवसापासून फिरू राहिला तो. चाल रे. अरे माझ्या घरी बँकेचे साहेब लोक आले रे, मला अडू नको रे, जाऊ दे रे मला. ते काही सांगायचं नाही, आज पैसेच लागतील. चाल. ए, आता मजाल झाली आहे तुमची. खरं म्हणजे तुमचे दामूच्या पैशापेक्षा त्याच्या जमिनीवर जास्त डोळा आहे तुमचा. म्हणजे भाऊची 16 एकर आणि दामूची 4, असा 20 एकराचा एक नंबर करण्याचा मनसुबा आहे तुमचा. पण याद राखा, तो कधी पूर्ण होऊ देणार नाही आम्ही. ते तुमचं स्वप्नच राहील अखेर. तुला मधात बोलायचं नाही, बाजूला सरक. चाल रे दाम्या, भाऊनं बोलवलं तुला बेटा. हे रंग्या, धरा रे आले. सोडणार नाही. पाहून घेईन भाऊला आणतो, भाऊला आता दाखवतो तुम्हाला. हे रंग्या, या बाऊला जाऊन सांग, दामूकडचे पैसे मोजायसाठी हात सांभाळून ठेवा म्हणून, नाही तर उपटून फेको. हट. बस दामोर, रडू नको. आता या हरामखोरांना भ्यायचं कारण नाही. हा, रडू नको, चल. बंडी फाटली, माझे कपडे घालून घे. अरे काय झालं रे? हा, राम राम. ते बँकेचे साहेब आले. माझ्याकडं? हो. दामोदर तुम्हीच का? हो साहेब. पैसे भरले नाहीत तुम्ही? साहेब, एवढ्या वर्षी माफ करा, पुढच्या वर्षी मी तुमचा पैन चुकून देईल. भाऊ, आता तुमची मर्यादा संपली. यापुढे आता काहीच जमणार नाही. या कागदावर सह्या करा आणि आम्हाला आमची कामे करू द्या. साहेब, थोडी मोलत द्या त्याला, करेल काहीतरी. इतके वर्ष भरले नाही, आता कुठून भरणार? काहीतरी करेल तो. तुम्ही खाली बसा, सही घ्या यांची. बाबा रडू नका हो. अहो साहेब, आमच्या घराला सील नका लावू साहेब. साहेब, आमच्यावर दया करा तुम्ही. चला बाई, उठा, बसा इथं तुम्ही.
काय झालं बाबू दामू? आई कर्ज लोकांचं देऊन टाकू. आई, हे साहेब लोक आपल्या घराच्या जप्तीला आले का आई? आम्ही तुमची पै फेडू बापा. तुमच्या पाया पडतो आम्ही, पण घराच्या बाहेर आम्हाला हाकलू नका. पै फेडून टाकू आम्ही तुमची. आजीबाई तुम्ही बसा, करा, तुम्ही सह्या करा, खूप कामे आहेत आम्हाला. हा चला करा लवकर सही. चला आटपा. कमाल कमाल मावशी रडू नको. दामू आयला सांभाळ. अरे काय सांभाळ, काय सांभाळा बाबा. मावशी शांत होय. घराच्या तपशीलवर यादी तयार करा. 2 साक्षीदारात सह्या घ्या आणि घराला सील लावा. आजी सरका बाजू. मी सरकणार नाही, माझ्या घराला शील लावू देणार नाही. पै फेडून टाकू आम्ही तुमची. मला 2-3 दिवसात पैसे लागतील, नाहीतर मी कोर्टाची नोटीस पाठवेन. किती दिवसापासून फिरून राहिला तो? आज पैसेच लागतील. आई हो मी येतो शेतातून. हो मी येईपर्यंत तू औषध घेऊन बर. जेवणही कर. नाही तू शेतातून ये दामू बाबू, मग आम्ही 2 जण सोबत जेऊ. बर बर बर, कर मग आराम. हं? हो मी येतो. हा हो हो. कमल, मी शेतातून येतो का? अहो चहा तर घेऊन जा. मी शेतातून आल्यानंतर चहा घेईल, सध्या घेत नाही. आई मी शाळेत चाललो. हो बेटा जा. दामू, ए दामू, कोण? भाऊजी या बसा ना. कुठे गेला दामू? बाहेर गेलेत. बसा मी चहा ठेवते. नको नको, चहा नको. भाऊजी कसं काय आले? आज दामूचं आणि माझं असं ठरलं होतं बँकेत जाऊन साहेबांना भेटायचं, परंतु काल मला काही काम निघालं, त्यामुळे मी कालच साहेबांना भेटून आलो. काय म्हणाले मग साहेब? साहेब म्हणाले तसं काळजी करण्यासारखं काही नाही, तुम्ही उद्या या, म्हणजे आपण सगळं व्यवस्थित करून घेऊ. भाऊजी काय सांगू तुम्हाला, जशी बँकेची नोटीस आली ना तसे सारखे विचारत आहे. जेवणही करत नाही आणि थोडे झोपतही नाही, विचारच करतात. वहिनी तुम्ही एक स्त्री आहात, माणसाला परिस्थितीचा सामना करताना काय काय सहन करावं लागतं हे तुम्हाला नाही कळणार. हो ना, पण भाऊजी मी त्यांना म्हटलं ना आपण दोघंही काम करू, शेतात जाऊ, काळजी करण्यासारखं एवढं काहीच नाही. बाबा काळजी करू नका, सगळं व्यवस्थित होईल. बरं मी येतो. आज मोनीला सुद्धा पाहायला पाहुणे येणार होते. अरे वा, चांगलं झालं. आमच्या सुमनलाही आता लग्नाची तयारी करावी लागते. आता दामू आणि मी दोघं मित्र, तसेच सुमन आणि माझी मुलगी ह्या सुद्धा मैत्रिणी. बरं आईची तब्येत कशी आहे आता? हो तब्येत बरी आहे आता. बरं दामू आला
की त्याला सांगा मी आलो होतो म्हणून, मला भेटायला ये. हो हो. रमेश भाऊ अहो भाऊजी, वहिनी, अहो भाऊजी, येतो काय मी. झालं मला सांगून तरी जा. काहीतरी झालं वाटतं बाई. दामू काय केलं दामू हे? काय केलं रे मित्रा? प्रकाश दामोदर समजून येणं नाही असं प्रकाश दामूला समजू दिलं नाही रे असं करील म्हणून. दाजी दाजी काय केलंय? पाहुणे मला एक शब्द तर सांगायचा असता दाजी, मला एक शब्द तर सांगायचा असता. काय केलं हे? बाळा पैसे दे. नाही चाला तर कमीत कमी लहान भाऊ म्हणून तरी मला काही सांगायचं असतं. काय पाहुणे धीर धर आता. माझे लहान लहान बाचे पाहुणे बुवा मला एक शब्द तरी सांगायला पाहिजे होता. हो, एक शब्द तरी सांगायला पाहिजे होता. बँकेत जाऊन साहेबांना भेटून सगळं काही बरोबर केलं, पण त्याआधीच थांबून इतक्या दुःखात राहिला पण आम्हाला काहीच कळू दिलं नाही ना. दामू भाषा कसा केला रे तू हा विचार? कसा हा विचार केला तू बाच्या? बाच्या तू काय वेळ आणली या म्हाताऱ्या माणसावर? काय वेळ आणली या म्हाताऱ्या माणसावर? अरे आम्ही या पिकलेल्या पानानं तुझ्या खांद्यावर जायचं बाच्या, तुझ्या खांद्यावर जायचं तर तूच आम्हाला खांद्यावर पोचवायला बोलवलंस रे. कसा हा विचार केला तू? कसा वागला भाच्या? कसा वागला मामा? परमेश्वरा काय दिवस दाखवला या म्हाताऱ्या माणसाला तू? मामा धीर धरा. हो, आता धीर धरावाच लागणार, काळीच घट्ट करावंच लागणार.
त्याच्या मुलासाठी, त्याच्या पत्नीसाठी आणि त्याच्या आईसाठी काळीज कट्ट करावंच लागणार. परमेश्वरा, काय केलं तू हे? काय केलंस काय तू परमेश्वरा? काय केलंस काय? मामा, दामू असं करेल कधी वाटलं नव्हतं. चला बाजू सरका, चला. कपडा काढा. फोटोग्राफर सर्व चारी बाजूनी फोटो घे. पूर्ण कपडा काढा. चेक करा त्यांना. फोटो घे चारी बाजूंनी. कोण नातेवाईक हे यांचे? मामा आहेत साहेब, हे सालेबो आहेत. कधी झालं? कसं झालं साहेब? निरोप आला गावात. आम्ही सगळी मंडळी बाहेर इथे शेतात आलो, पाहतो तर दामो. अजय, सर्व चेक करा आणि बघा त्यांच्या खिशामध्ये काय आहे ते, आणि त्यांना कुठं जखमा वगैरे आहे का ते चेक करा. सर्व फोटो व्यवस्थित घ्या. सगळे सर्व लिहून घ्या. काय काय आहे ते तपासून सर्व. ही नोटीस आहे बँकेची. साहेब, थोडं पीएमचं लवकर करून द्या. करतो. तुम्ही बसा, शांततेनं बसा. आम्हाला आमचे कामं करू द्या. डायरी बघा काय नावाचं औषध आहे ते. हे सरताजचं विषारी औषध आहे सर. फोटो घेतला का याचा? कायझो फोर्स आहे सर. ठीक आहे, हे सर्व लिहून घ्या. काही इजा वगैरे झालेली आहे का? जखम वगैरे बघा. हे घ्या. पूर्ण चेक करा खालून वरून. इजा कुठंच नाही साहेब. बर. फोटो घेतले का रे सगळे? सौभाग्य, लिहून घ्या सगळं. दोन साक्षीदार बोलवा. साहेब, बँकेचं काही नाही याच्यात. हे सगळं इथल्या सावकारामुळे झालं. त्याचंच कर्ज होतं म्हणून माझा दाजी गेला. गावातला सावकार आहे का? इथलाच आहे ना. बोलवा त्याला. गावचे सावकार का तुम्ही? हो. बरं, काही कर्ज वगैरे होतं का यांचं? यांच्या अंग माझं काहीच कर्ज नव्हतं. त्यांच्या खिशात तर चिठ्ठी सापडली. माझ्या नावाची नसेल, कोणाच्या नावाची असेल. काही हरकत नाही. संध्याकाळी या पोलीस स्टेशनला, सर्व चेक वगैरे करू. बरं, संध्याकाळी येतो मग मी. हो या. सौभाग्य, डेड बॉडी घ्या पोस्टमॉर्टमसाठी. सगळं ठीक आहे ना? एकनाथ, त्यांना मदत कर. असं करा, जे सामान आहे तुमच्याजवळ ते घ्या सर्व. हरी येताना दिसतो, त्याला तिकडेच थांबवलं पाहिजे. अरे अरे, हरी कुठे चालला? पप्पा, मला बाबाजवळ जाऊ द्या. अप्पा, तू आहे ना? माझा पहिला नंबर आला शाळेत.
बर. माझ्या बाबाला शाळेत बोलावलं. हो तू आईच्या जवळ आता काका सोबत जा बरं का. बरं जा बेटा हा. अरे हरी, मी तुझा बाबा बोलतो रे हरी. अरे माझं कसं कोणी ऐकत नाही रे. आई आई बाबा तिथे वावरात पडलेले आहेत, सगळे जण तिथे जमा आहेत. अरे देवा. अरे अरे मी मेलो नाही. तुम्ही कसे काय थांबले इथं. ठाले साहेब मी दामू बोलतो. मला ओळखत नाही. मामासाहेब मी दामू तुमचा. मला ओळखत नाही. रमेश, अरे मी तुझा मित्र आहे दामू. ओळखत नाही मला. प्रकाश, अरे तू तरी ओळख ना. अरे मला कसं काय कोणी ओळखून नाही राहिलं. जमदार साहेब, अहो मी दामू आहे दामू. तुम्ही ओळखत नाही. हवालदारजी, अहो दामू आहे मी. दामू बोलतो. अरे कसं काय झालं हे. मला कसं कोणी ओळखत नाही. काय 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 करू मी. दामू, आता तू मेलास. ही तुझी आत्मा आहे. आता तू कोणालाही दिसणार नाही. देवाने तुला इतके चांगले मानवाचे जीवन दिले, परंतु तू आत्महत्या करून ते गमावले. आत्महत्या करतोस ना तू. जा जा आता घरी आणि तुझ्या कुटुंबाचे हाल अपेष्टा पहा. आत्महत्या करतोस ना तू. चला डेड बावडी उचला. दामो दामो ताई ताई अगं घात झाला ग ताई. घात झाला ताई. घात झाला घात झाला. काय झालं ताई. ताई अगं उठ ग. अरे डॉक्टरला बोलवा रे. डॉक्टरला बोलवा रे कोणीतरी. कमल, कमल अगं काय झालं तुला. उठ ना. अरे अरे कोणी डॉक्टरला बोलवा रे. काय झालंय तिला. कमल. डॉक्टर साहेब, मी तुमच्या पाया पडतो डॉक्टर साहेब. तिला बरं करावं. माझ्या नंतर सर्व कुटुंबाची जबाबदारी तिच्यावर आहे डॉक्टर साहेब. तिला बरं करावं डॉक्टर साहेब. मी तुमच्या पाया पडतो. याच्यानंतर सर्व कुटुंबाची जबाबदारी तिच्यावर आहे डॉक्टर साहेब. तिला बरं करा. दोन गोळ्या दिल्या, हे देऊन टाका त्यांना. अज्जू ते काढून घे. बॅग घेऊन घे.
डॉक्टर साहेब, घाबरण्याचं काही कारण नाही. मी इंजेक्शन दिलेलं आहे. थोड्या वेळात आराम पडून जाईल आणि त्याच्या गोळ्या दिल्या होत्या त्या देऊन टाक. आणि काही अडचण जर झाली तर मला 1 तासात परत बोलवा. ठीक आहे? आई आई रडू नको ग, मला माफ कर ग आई. मी फार मोठा गुन्हा केला, तुम्हाला सर्वांना दुःखात झोपून चाललं गेलो. रडू नको. आता तुझ्या औषध पाण्याचा खर्च कोण करेल ग? रडू नको, रडू नको. ए अक्का, अगं रडू नको ग अक्का, तब्येत होते बरोबर, तू रडू नको. तू ऐकत नाही का भावाचं? अक्का रडू नको ग अक्का, तू रडू नको. दामू बेटा, हे तर चांगलं नाही केलं. केल्यापेक्षा मारून काऊन नाही टाकलं. आम्ही आता कुठे जा? झाला का वेळा आमचा? हो झाला भाऊ, हे थोडी मूठ राहिली ठोकायची. द्या ना ठोकून लवकर राव. हे घ्या भाऊ तुमचा वेळा. भाऊ, त्या दामोदर काकानं काय केलं हे राव? झालं का माहित तुम्हाला? झालं का? हो ना, कालच टाकला त्यांनी वेळा, मी तयार करून ठेवला. काल माझ्या समोरच त्यांनी औषधीचा डब्बा घेतला होता बाबा. काय केलं राव? कालच त्यांनी माझ्याजवळ आणला वेळा, मी तयार करून ठेवला. हे असं झालं तर आपलं डोकंच काम करत नाही. बेकार झालं बा. माझ्याजवळ बोलले की मी चाललो विळा घेऊन सोयाबीन काढायला. लेच बेकार झालं बा ते. राम राम. अजूनही असं भयान वाटत. दामूची सारखी आठवण येते. हो ना, आपल्या मीटिंग मधला एक चांगला मित्र कमी झाला. मला तर त्याच्या कुटुंबाची चिंता वाटते. कसं होईल त्याचं? काल माझ्या मुलीला बघायला पाहुणे येणार होते. म्हटलं दामूच्याही मुलीला दाखवून देऊ, पण याला मारायची काही गरज नव्हती. अहो, आज कर्ज कुणावर नाही. असा एकही शेतकरी दाखवा की ज्याच्यावर कर्ज नाही.
खरी गोष्ट आहे. शेतकऱ्यांना आत्महत्या करणं म्हणजे त्याच्या कुटुंबाची हत्या केल्यासारखं आहे. आत्महत्या? नाही 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 नाही. मी माझ्या संपूर्ण कुटुंबाची हत्या केलेली आहे आणि म्हणूनच देवाने मला असे कुटुंब पाहण्यासाठी ठेवून फार 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 मोठी शिक्षा दिलेली. मी काल बँकेच्या साहेबांना भेटून आलो, सगळं बरोबर केलं. पण त्याआधी मला असं वाटते बँकेच्या जप्तीच्या धाकानं गावात लोक काय म्हणतील या अपमानाच्या धाकापायी दामूनं आत्महत्या केली. अगदी बरोबर. मी माझ्या इज्जतीला घाबरलो होतो आणि माझ्या इज्जतीला घाबरून मी असा अविचारी निर्णय घेतला. मला माफ करा, जातो मी. आली बेटा, काड्या ठेवून दे आणि हात धुवून घे, जेवण करून घे. मी ओंभाऊच्या शेतातून येते. आज तुझे बाबा असते तुला काड्या आणायलाच तर लागल्या. आई, आजीची औषधी आणायला लागतील ना? आणू बेटा, माझी 8 दिवसाची मजुरी आली की मग घेऊन येऊ. चल. अरे रमेश कस काय आला? वहिनी, ओ वहिनी. कोण? भाऊजी आहेत का? वहिनी, सुमनला पाठवा आमच्याकडे. आज मंगलाला बघायला पाहुणे येणार आहेत. अरे वा, आनंदाची गोष्ट आहे. सोबतच घेऊन जा ना सुमनला. बरं, ठीक आहे, पाठवा. मावशी, काय म्हणते तब्येत? तब्येत बरी आहे. तुला पाहिलं की दामाचीच आठवण येते बापा मले. रडू नको मावशी, मी सुद्धा तुझा मुलगाच आहे. रडू नको. बरं, आता आराम कर तू. बरं. मी सुमनला घेऊन जातो. मंगलाला पाहायला पाहुणे येणार आहेत. बरं. औषध वेळेवर घेत जा. हा, आणि तब्येतचं काही कमी अधिक असलं तर कळत जा. तसं मी येतो. कर, आता आराम करतो. करते आराम. मला उशीर झाला, पाहुणे आले असतील घरी. सुमनला घेऊन जातो. बरं बरं, घेऊन जा. औषध घेत जा. हो. येतो. सुमन, झाली का बेटा तयारी तुझी? हो काका. बरं, येतो वहिनी, तुम्ही या नंतर. जडला आजार पत्नीलाही नाही. देवा, आज जर सुमनचे बाबा असते तर सुमनलाही बघायला पाहुणे आले असते. अगं, काळजी नकोस करू. पण आता मी काही म्हटलं तरी माझं कोण ऐकणार? कोण या घरात सुमनसाठी पाहुणे आणणार? खरंच सुमनचे जीवन माझ्यामुळं कष्टात जाईल हा मी स्वप्नातही विचार केला नव्हता ग. आज सुमनचे बाबा असते तर आम्ही सगळे मंगलाच्या घरी असतो, नवीन कपडे घालून. पण काय करावं, भाग्यात सगळं दुःखच. अगं, आता तू तरी माझ्यासारखी भेकड नको राहू. मला आत्महत्या केल्यानंतर समजलं माणसाचं जीवन हे किती भाग्यानं मिळतंय ते. पण ते मी पळपुट्याप्रमाणे संपवलं आणि संपूर्ण कुटुंबाला दुःखाच्या खाईत लुटून दिलं ग. घरच्या कर्त्या पुरुषानं फार विचारपूर्वक आणि फार संयमानं वागायला पाहिजे. मी हे सगळं जगाला ओरडून सांगील, पण आता माझं ऐकणार कोण? देवा, आता मी तरी काय करू जगून? पण मी नाही त्यांच्यासारखी भेकड. त्यांनी तर आम्हाला वाऱ्यावर सोडलं, संपूर्ण कुटुंबाची हत्या केली आणि स्वतः आता मस्त मजेत असतील.
कमाल मी सुखी नाही ग. जिवंतपणी जेवढा दुःखी होतो त्याही पेक्षा जास्त दुःखी आहे. पण आता मी कोणाला सांगू? देवा, मंगलाचा तरी संबंध पक्का होऊ दे. अरे हो, मला तिकडेही जावं लागेल. आज जर मी असतो तर रमेश सोबत पाहुण्यात बसलो असतो. किती धामधूम असती. मला जावंच लागेल. राम 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 या. अरे कार्यक्रम आटोपला वाटते. ती जी दुसरी मुलगी होती ती कोणाची होती काय माहिती बा कोणाची आहे. आपल्या मनूसाठी फार चांगली वाटते. ती माझीच मुलगी आहे. फार कष्टाळू मुलगी आहे ती. मी केला तिचा तपास. तिच्या वडिलांनी आत्महत्या केली. कशासाठी केली कोण जाणे. कर्ज झालं असेल, आणखीन काय असणार आहे. जाऊ द्या मग, त्या मुलीचा विचारच करू नका. असं करू नका. रमेश, तू तरी सांग रे यांना, सुमन बद्दल आपल्या असं करू नका म्हणा. बरं पाहुणेवा, लग्नाची तिथी काढली म्हणजे कळवा आम्हाला. बरं एक सांगू, माझ्या इच्छेनं आपण हे लग्न जर सामूहिक विवाहात केलं तर दोन्ही पार्ट्या खर्चातून वाचतील आणि या परिस्थितीनुसार ते गरजेचंही आहे. पण तुम्हाला जर पटत असलं तर बरं का. माझ्या तोंडातले शब्द घेतले बघा तुम्ही. नाहीतरी परिस्थिती नापिकीचीच आहे. बरं होते सामुदायिकमध्ये लग्नाचा कार्यक्रम. तर मग आता किसनदेव संस्थानला सामूहिक विवाह आहे, त्याच्यात आपण नावाची नोंदणी करून टाकू. काही हरकत नाही. बरं राम 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 राम. हो बा, मस्त कार्यक्रम झाला. सामूहिक विवाह झालं, चांगलंच झालं. बरं आता प्रकाश, मी सुमनला पोहोचून येतो बरं का. तू काळजी नको करू, मी पोचवीन तिला. आली बेटा? हो आई, मंगला त्यांना पसंत आली. अरे वा, चांगलं झालं. माझ्या सुमनच्या मनात कसं वाटत असेल देवा. तिच्यासाठी तरी एखादा संबंध पाठव. आई आई मला 100 रुपये दे, मला सहलीला जायचं. आपण पुढच्या वर्षी जाऊ, तुला म्हटलं ना. नाही, मला आताच जायचं. तुला नाही म्हटलं ना. ऐकत नाही, ऐकतच नाही. कधीही पहा मागं लागत असते. आई का मारतेस ग त्याला? हे बघ, तू गप्प बैस ग. तुला काय माहित नाही, इथे घर खर्चासाठी पैसे नाही आणि याला सहल सुचू राहिली. घरात खायला काय नाही आणि औषधाचा खर्च तर वाढूच राहिला. मोठी औषधीचा खर्च सांगते. माझ्या लेकाला खाऊन टाकलं. अगं सटवे. काय? मी खाल्ला तुमच्या लेकाला? मी खाल्ला? आवाज सगळ्या तर तुमच्या औषधामुळेच कर्ज झालं. तुमच्याच मुळे माझे पती गेले. वरून चालले बोलायला. अरे आता तुम्ही भांडायला लागले. मी आत्महत्या काय केली? माझ्या संसाराची राख रागोळी करून टाकली. आई का भांडण करते? तू गप्प बैस ग. तुला काय माहित आहे का, इथे माझा जीव गुदमरून राहिला. असं वाटते खरंच कुठेतरी निघून जाओ. जा आताच जा, तू जा. चालती वय, अडवणार नाही कोणी. माझा दामू असता झिपोट्या धरून बाहेर काढला असता.
हो हो आता जातेच मी. आता माझ्या जा. भावालाच फोन करून बोलवते. मी माझ्या भावाला बोलावते. आता ह्या कशालाच त्याच्या भावाला बोलून राहिले. या चुकीने कुटुंब हे मुकले, माझेच चुकले, माझेच चुकले. अहो त्या दामूच्या घरचं सासू सुनेचं भांडण. आता रोजचाच कार्यक्रम झाला तो. राम राम. अरे काय विशेष? आणखीन काय, त्या दामूच्या घरचं सासू सुनेचं भांडण. बसा तुम्ही, मी येतो भांडण मिटून. शाबास मित्रा, तुझे उपकार हे मी आयुष्यभर विसरणार नाही रे. एक गोष्ट सांगू, रागावणार तर नाही ना? रागवायचं काय त्याच्यात? त्या दामूच्या घरी जाऊ नको, लोक उलट सुलट नावं ठेवून राहिले. अरे रे, बरं झालं. आपल्या जाण्या येण्यामुळे जर त्या मायमाऊलीला कलंक लागत असेल तर मी दामूच्या घरी पाय सुद्धा ठेवणार नाही. अरे रे तेव्हा आता हेच ऐकायचं बाकी होतं का? रमेश, लोक जर असं एकमेकाबद्दल बोलतील तर गावात कुणी कुणाच्या कामी पडणार नाही रे. पण आता समजलं, कर्त्या पुरुषानं आत्महत्या केली की त्या कुटुंबाचे काय हाल होतात. मी तर ठरवलं, कितीही संकट आली, काही जरी झालं, आत्महत्या करणार नाही. आपल्या मरण्यामुळे आपल्यानंतर कुटुंबाचे काय हाल होतात हे दामूवरून कळालं. आत्महत्या, खरंच आत्महत्या फार वाईट गोष्ट आहे. अहो, आत्महत्या वाईट गोष्ट म्हणल्यापेक्षा आत्महत्येचा विचार सुद्धा वाईट आहे. पण आता उद्या उद्या जत्रेला जाऊ. दामूला जत्रेला यायला खूप आवडायचं. तो जर असता तर खूप मजा आली असती. उद्या गावातील सगळेजण जत्रेला जातील. माझा हरी, सुमन यांना कोण जत्रेला नेणार? परमेश्वरा, कुठून कुबुद्धी दिलीस रे मला तू. अरे चहा दे बरं एक. पाणी घे. छोट्या इकडे चहा दे. हरी, हरी काय झालं बेटा? हे काय करून राहिला इथं? काही नाही. चल चल घरी जाऊ आपण. ओ इकडे या. हा बोला. हा आतापासून कामाला येणार नाही. ठीक आहे, चालेल.
आणि तुम्ही सुद्धा लहान मुलांना कामावर ठेवू नका. नाही. ताई, ए ताई, कोण आहे? तू आहे? अरे आतापर्यंत तुझीच वाट पाहत होतो. ये बैस इथे. इथेच बसू थोडा वेळ. ताई, सुमन कोणीच दिसत नाही घरात. येतील असते आता एवढ्यात. येतील. अरे केव्हा आला दादा? ताई, ताई, जे स्वप्नात सुद्धा बघण्याचा विचार केला नाही ते बघितलं तेव्हाच आलो. जिच्या डोक्यात फुलांचा गजरा पाहिजे होता तिच्या डोक्यावर काड्याचा भारा बघितला तेव्हाच आलो. ताई, ताई, काय ही दुर्दशा तुमची. स्वप्नात सुद्धा जे पाहण्याचा विचार केला नाही तुझ्या या दुर्दशेला मीच जबाबदार आहे. मीच आग्रह धरला होता ना तुझ्या लग्नाचा. ताई, ताई, मला माफ करते. जाऊ दे दादा, आता ते माझा नसीबच समज. याला तू जर नशीब म्हणत असशील, याला जर तकदीर समजत असशील, तर तुझं हे तकदीर तुझ्या भावाच्या काळ्या कुट्टा हाताने लिहिलं गेलं. अरे नशिबा पुढं कोणाचं काही चालतं का? हा, संसारात दुःख कोणावर नाही आली. अरे बाबा, हा उंचावलीचा खेळ आहे बाबा, उंचावलीचा. अरे मोठमोठ्या साधू संतांना आणि देवादिकांनाही सुद्धा नशिबापुढे झुकावं लागलं. तिथे तर तुम्ही आम्ही सामान्य माणसं आहोत, सामान्य माणसं. नशीब, नशीब, नशीब. एखाद्याने चूक करायची आणि भरायची दुसऱ्याने. याला जर तुम्ही नशीब म्हणत असाल तर परमेश्वरा तू माझं नशीब न लिहिलेलंच बरं, जेणेकरून दुसऱ्याला कुणाला माझ्यापासून दुःख तर पोहोचणार नाही. काय समजून तुला दिलं होतं या घरात की स्वर्गाचं सुख मिळणार नाही तर दुःख सुद्धा मिळणार नाही. पण झालं उलट. मीच आग्रह धरला होता ना तुझ्या लग्नाचा. ताई, ताई, तुझे हाल पाहून या काळजाचे तुकडे तुकडे होतात, तुकडे तुकडे होतात. फार मोठं घरंदाज घराणं. हेच का ते मोठं घराणं? हीच का ती खानदान? अरे बस 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 झाली तुझी ही बडबड. अरे आतापर्यंत मुकाट्यानं ऐकत होतो, त्याचा अर्थ हा नाही की मला काही बोलता येत नाही म्हणून. मीही मानतो, अरे झालेली घटना ही खूप वाईट घडली. आणि आता तू जे काही बोलून राहिला आहेत ना, ते सगळं तुम्ही रागाच्या भरात बोलतायत रे. पण त्याचा अर्थ हा नाही की तुम्ही याचा सगळा दोष आमच्या या सगळ्या कुटुंबाला द्यावा म्हणून. अरे आता या कुटुंबातील वयस्कर आणि कर्ता पुरुष म्हणून माझंही काही कर्तव्य आहे ना. कर्तव्य? वा, काय कर्तव्य पार पाडलं मामा तू. बघा माझ्या भाचीकडे बघा. अरे हिच्या हातात पेन पाहिजे होता, तिच्या डोक्यावर काड्यांचा भारा. काय कर्तव्य केलं मामा तुम्ही. बघा, बघा माझ्या भाच्याकडे बघा. वाटतो का माझा भाचा म्हणून? कपडे बघा त्याचे, बघा. अरे कपड्याहून जर नातेसंबंध जुळले असते ना तर तुझा जन्मही झाला नसता. कारण तुझ्या वडिलांच्या लग्नाच्या वेळेला 18 विश्व दारिद्र्य होतं तुमच्याकडे. त्याही परिस्थितीत मीच जुळवलं ना ते लग्न. अरे आज ताटात थोडेसे पक्वान्न काय आले तर तुम्ही चटणी भाकरलाच विसरून गेलात. आणि आज थोड्या उंचीवर काय गेलात तर तुमची खाली पाहण्याची नजरच बदलून गेली. आणि आज आमची परिस्थिती थोडीशी
खाली काय आली तर तुझी भाषाच बदलून गेली. पण एक सांगतो तुला, अरे मेलेला हत्ती हा लाख मोलाचा असतो, लाख मोलाचा. हत्ती लाख मोलाचा असतो, पण मेल्यानंतर त्याचे तुकडे तुकडे केल्यानंतर कुणाचा आधार आहे यांना? कुणाचा आधार आहे यांना? काय आहे यांच्याजवळ? मजुरी या हाल अपेक्षा, शिक्षण जेमतेम. ताई ताई चल, आपल्याला इथं नाही राहायचं, माझ्यासोबत चल दादा चल. चला माझ्यासोबत. मी नाही राहत आता या घरात. माझा जीव गुदमरते इथे आता. हो दादा, रोज रोजच्या भांडण्यापेक्षा वेगळं झालेलं बरं. मला खूप त्यांची आठवण येते. चला दादा आपण जाऊ. ठीक आहे, ठीक आहे. आता तुम्ही ऐकतच नाही म्हटला तर मीही माझ्या बहिणीला वागवायला तयार आहे, पोसायला तयार आहे. नाही मामा, आम्ही इथेच राहतो. सुमन बेटा, तुमच्यापेक्षा मला जास्त कळते तुमचं हित कशात आहे ते. अरे तिथं तू शिकून मोठी होशील, हरी शिकेल, त्याचा पद्धतशीर होईल. चल बेटा, सगळे सुखात राहू, आनंदात राहू. अहो पाहुणे, थोडा शांततेनं विचार करा. ती 2-4 रोजाची म्हातारी सोबती नाही. बसा, शांततेनं बसा, बसा. अहो यांना घराबाहेर काढू नका हो, यांना जाऊ देऊ नका हो. मी तुमच्या पाया पडतो, तुमचे हात जोडतो. यांना वेगळं करू नका. बेटा, अगं ही म्हातारी पहा, थोड्या दिवसाची सोबती आहे. किती आयुष्य राहिलं तिचं. अरे थोडंसं शांत डोक्यानं विचार करा, काही समजदारीनं घ्या. मामा, आम्ही इथून जाणार म्हणजे जाणार. आमचा निर्णय पक्का आहे. तुम्ही मेहरबानी करून. ठीक आहे, ठीक आहे. आता तुम्ही ऐकतच नाही म्हटलं तर मी माझ्या बहिणीला पोचण्यास समर्थ आहे. करीन मी तिचा सांभाळ. अरे अर्धी चतकोर खाईन, पण फजिती नाही होऊ देणार मी तिची. ठीक आहे मग, मी तेच म्हणून राहिलो. चला, जमीन घर सगळं विकून टाका. ज्यांचं घेणं देणं आहे त्यांचं करून टाका. टाका टाका, विकून टाका. नाही लाज आहे, आता तुम्ही ऐकतच नाही. मामा, जरा शांत डोक्यानं विचार करा हो. यांना वेगळं करू नका हो मामा, यांना वेगळं करू नका हो. जरा शांततेनं घ्या, शांत डोक्यानं विचार करा. मी तुमच्या हात जोडतो. राम राम. ये बैस. बसा बसा. अरे रमेश, तू तरी सांग रे यांना. ही माझी जागा, जमीन सगळं विकून टाकून राहिले रे. माझ्यापासून हे सगळं वेगळं करून राहिले रे. माझं कसं कोणी ऐकत नाही रे रमेश, तू सांग यांना. हे बघ, तू आता असं कर, ही सगळा जमीन जुमला आम्हाला विकायचा आहे आणि तो तू विकत घ्यावा ही आमची इच्छा आहे. घेऊन टाक, तूच घेऊन टाक. रोजच्या कटकटीपेक्षा विकून टाकलेलं बरं, म्हणून हा निर्णय घेतला आम्ही. हे पा, या कुटुंबाच्या सुखासाठी तुम्ही जोही निर्णय घ्याल तो योग्यच घ्याल. पण मामा, ती जमीन मी नाही घेऊ शकत. का? अरे पण का नाही घेऊ शकत? मामा, काय वाटेल माझ्या मित्राला? माझ्या कुटुंबाला आधार देण्याऐवजी निराधार केलं. अहो, मी त्याच्या कुटुंबाला आधार देण्याऐवजी मी त्यांची जमीन घेऊन त्यांना निराधार करू? नाव नका काढू त्याचं. स्वतः मेला तर मेला आणि दुसऱ्याला दुःखात लोटून गेला. पाहुणे, आणि मेल्यानंतर त्याचा विचार करता तुम्ही. तू आता असं एक कर मग.
पहा पहा आणखी एखादा दुसरा कोणीतरी खरीददार पहा, देऊन टाका एकदाच विकून. अरे कारण आता हे सगळं विकावं लागणार आहे, कारण विकायचंच आहे ना आपल्याला. मी पाहुणे भाऊला विचारून पाहतो काय म्हणतात ते. बरं येतो. रमेश, माझी जमीन त्याला विकू नको रे. माझी जमीन त्याला विकू नको. तो फार बदमाश माणूस आहे. त्याला माझ्या संसाराची राख रांगोळी केली रे. माझी जमीन त्याला विकू नको. मी तुमच्या सर्वांच्या हात जोडतो. राम राम. या बसा. मला रमेशने तुमची सर्व हकीकत सांगितली. तुमची जमीन घेण्याची माझी मुळीच इच्छा नाही, पण तुम्ही म्हणता म्हणून घेतो. बरं मग त्यानं सांगितलं त्याप्रमाणे सौदा पक्का. पक्का पक्का. बरं मग हा ॲडव्हान्स घ्या. द्या यांना ॲडव्हान्स. हां हा घ्या ॲडव्हान्स. नाही त्याच्यात जवळ द्या, त्याच्यात जवळ द्या. माझजवळ नको द्या त्यात हां. जवळ. बरं मग येतो आम्ही. भेटू तिथं तहसीलमध्ये. राम राम. दामू मिला तर मिला. अरे मेला तर मेला, जमीन तर आपली झाली. अरे चला ना बेटा. काय रे अरे कुठे चालला? नाऱ्या यावेळेस मामाच्या घरी चाललो मी. जत्रेला येणार नाही का? नाही रे, मी पुढच्या वेळेस जाईन. आई मला जत्रेला घेऊन चाल. मला 100 रुपये दे. पुढच्या वर्षी जाऊ. नाही, मला आत्ताच जायचंय. ऐकत नाही का? नाही थांब, मी गल्लाच फोडतो. जाय फोड. घर गेले, शेत गेले, गावही सुटले. उघड्या डोळ्यांनी देवा सारे मी बघले. कुटुंबाची माझ्या आता झालीत शकले, झालीत शकले, झालीत शकले. नरजन्म पुन्हा. हरी बेटा, तुझी सहल जत्रा तशीच राहिली रे माझ्यामुळं. तू तरी मला माफ कर. कुणालाही आता मी दिसणार नाही.
अश्रू हे माझे डोळ्यातील सुकले, माझेच चुकले, माझेच चुकले, माझेच चुकले, माझेच चुकले. दुःखा सुखात जीवन मी जगलो, माझ्या कुटुंबात मीच रमलो, माझ्या चुकीने कुटुंब मामा मामा माझ्या मित्राचं दामूचं आज इथलं सगळं संपलं, सगळं संपलं मामा. त्याची मुलं, आई, प्रॉपर्टी सगळं काही. चालायचं बेटा, ह्या सगळ्या प्रारब्धाच्या गोष्टी आहेत, प्रारब्धाच्या. शांत व्हा, शांत व्हा. हिंमत धरावं लागणार आहे तुला. दामू तर नाही, त्याच्यानंतर त्याची आई मुलं असती तर त्याची कमी भासली नसती मामा. पण त्या आठवणी येतील. प्रारब्धा पुढे काही चालत नाही ना कोणाचं. रडू नको, रडू नको. सांभाळून घ्या, निघतो आत. हो हो, काही हरकत नाही. काही रडायचं नाही, पडायचं नाही, पद्धतशीर राहायचं. मी सगळे गावकरी लोकांना एकच सांगतो, आता इथलं हे सगळं संपलेलंच आहे. आमच्या दामूनं आत्महत्या केली. शेतकरी बांधवांनो, तुम्हाला सांगतो, दामूनं आत्महत्या केली मुक्ती मिळायसाठी. पण आता तुम्ही पाहता, त्याच्या या आत्महत्येमुळे या सगळ्या कुटुंबाचं सगळं वाटोळं झालं, काही ठिकाणावर राहिलं नाही. म्हणून शेतकरी बांधवांनो, विनंती करतो, असा प्रसंग जरी आला संकटाचा, इतकं घाबरून जाऊ नका आणि आत्महत्या करू नका. आई, आई अशी गप्प का बसलीस ग? मारला मला, मार मार मला. मी फार तुझी दुर्दशा केली ग, मार मला. हो बेटा, तुझ्यामुळे कसे दिवस आलेत. रे जन्मते माहेरी, मरते सासरी. पण तू जन्म मरण आमच्या माहेरीच लावलं. आई मला माफ कर ग, माझं चुकलं ग, माझं देवा, मी म्हातारी एकच गोष्ट मागते तुला, माझ्या दामूला कोणी आईच्या पदरी जन्माला घालू नको. असा शाप देऊ नको ग आई. या जन्मात मी तुझी सेवा करू शकलो नाही, तुला फार दुःख दिलं. आता पुढच्या जन्मात तरी मी असं करणार नाही. तुझी सेवा करायची ग आई, मला तुझी सेवा करायची. रडू नको. आई रडू नको ग, आई रडू नको.
आजी कोण ग तू? आजी उठ. हो बेटा. ही घे औषधी. चष्मा दे बेटा. आजी माईच्या नाही की नाही चष्मा फुटला. तू बाबाला सांगू नको. नाही बेटा, सांगत नाही. चांगलं शिका बाळांनो. माझ्या म्हातारीचं काही खरं नाही. आजी असं म्हणू नको ग. उठ सुमन, घे राहू दे घे. आबा. गरीब आहे तुझे आबा, घे. तुझ्या आबाकडून एवढं तर घे. हे घे बेटा, तुझ्या लग्नासाठी बनवलेले होते. मामाकडे चांगलं राहा, आईला त्रास देऊ नका. कमल, मला पाहून तोंड का फिरवतेस ग? अगं बोल ना माझ्याशी. मी तुझा पती बोलतोय दामू. मला माफ कर, मला क्षमा कर. लोक दुःखातून आपला संसार सुखी करतात आणि मी उलटच केलं ग. माफ कर कमल, मला माफ कर. अरे अरे तू तरी बोल रे माझ्याशी. तुझी सहल जत्रा माफ करा रे, मला माफ करा. आई आजीनं मला ही पैजण दिली.
आई आपण इथून जायचं नाही ग, कसंही करून इथेच राहू. सुमन बेटा, अशी रडू नको. आजपर्यंत तुला इथं ठेवलं, आता ठेवणार नाही का? पण काय आहे इथं? तिथं तुमचं शिक्षण होईल, आनंदाने राहाल, मोठे व्हाल. इथं राहून काय आहे? मला समजत नाही का? वहिनी येत जा आले कधी की. बेटा सुमन, हरी मोठा झाल्यावरही विसरू नको काकाला. बरं पाहुणे बा, येत जा कधी आले की. अरे सुमन, येत जा. पाहुणे बा येत जा. पाहुणे बा येत जा. आता काय करू इथं येऊन? भाऊ, दामू म्हणजे माझा मित्र नाही, भाऊच होता माझा. आता काय राहिलं इथं? उलट मीच तुमचा आभारी आहे. कधी दिवाळी दसऱ्याला येत होतो, सख्या भावाप्रमाणे आणि माझ्या बहिणीला सख्या बहिणीप्रमाणे वागवलं तुम्ही. तुमचे खूप उपकार आहेत आमच्यावर. आता तुम्हीच या, कधी आला तर तुम्हीच या. राम राम. राम 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 राम. मंगळवारी या तहसीलमध्ये, तिथं सगळा व्यवहार करून घेऊ. बरं, मंगळवारी येतोच मग मी. बरं मग या तुम्ही. हो हो. ताई, ताई नियतीचा खेळ बघ. माझ्या दाजीचं कर्ज माफ झालं. दाजीनं थोडा धीर धरला असता तर आजी वेळ आली नसती. ड्रायव्हर साहेब, चला आता एक क्षण सुद्धा इथं थांबायची इच्छा नाही. चला. कमाल. अरे सुमन, अरे मला सोडून जाऊ नका रे, मला सोडून जाऊ नका. आई थांब ग, थांब, मला सोडून जाऊ नको ग आई. बाबा, तुम्ही कधीच आत्महत्या करणार नाही ना? मी कधी आत्महत्या करून तुम्हाला असं सोडून जाणार नाही बेटा. थांबा मंडळी, माझे 2 शब्द ऐकून जा. तुम्ही माझी कथा पूर्ण बघितली. मी आत्महत्या केल्यानंतर माझ्या कुटुंबाची किती हाल अपेष्टा झाली हे तुम्ही आपल्या डोळ्यांनी बघितले. म्हणून मी म्हणतो की कुणीही आत्महत्या करू नका. आत्महत्या केल्यानंतर यापेक्षाही जास्त हाल अपेष्टा आपल्या कुटुंबाची होतात. आपण तर आत्महत्या करून मोकळे होऊन जातो, परंतु आपले कुटुंब पूर्वीपेक्षाही जास्त दुःखी होतात. देवाने मानवाचे हे अनमोल जीवन आपल्याला सुंदर जग पाहण्याकरता, आपल्या कुटुंबाला सुखासमाधानाने ठेवण्याकरिता दिलेले आहे. आणि तेच जर आपण आत्महत्या करून गमावले तर देवही आपल्यावर नाराज होतो. म्हणून मित्रांनो, कुणीही आत्महत्या करू नका. जर आत्महत्या करायचा विचारही मनात आला तर माझी कथा डोळ्यासमोर ठेवा, आठवा आणि आत्महत्येचा विचार त्यागून पुन्हा नव्याने, नव्या उमेदीने आपल्या जीवन जगण्याचा प्रयत्न करा.
तुम्ही मला वचन द्या की कुणीही आत्महत्या करणार नाही, आत्महत्या करणार नाही, आत्महत्या करणार नाही, आत्महत्या करणार नाही, आत्महत्या करणार नाही.